अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, मनोनी पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ असती पै. हवेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळपा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्वतयांप्रती. सावकारी सरापी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वान्य सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढ तर, विवेक शस्त्रेच तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगोनी सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी, करदार सोडिले. मूरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. मूरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती, मनोनिया उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्ष अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून, संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी यशशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघटू शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानांचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागे आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार, दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगदोद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवूनी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सारोनी, दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून, मूरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितासी सांगून, दादा आपुली लावावी. रावबाजी वृत्तांत, कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती, तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीची राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी, आम्हाकडे तई होती. महासिद्ध दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पऋत. मूरगोडी बाळपा येत, पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ, यती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 10वा अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागिले अध्यायी वर्णिले, बाळपा मूरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात. येती रूपे श्रीदत्त, वास्तव्य सांप्रत करिताती. परी मूरगोडीचे विप्र, बाळपासी सांगत. गाणगापूर विख्यात, महाक्षेत्र भीमतिरी. तेथे आपण जावोनी, बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येवोनी, सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार, निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर, परम पावन स्थान ते. बाळपा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले,
प्रेम भावे वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात सेवे कर्या बरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडो निगृह सुतकांता शीतोष्णांची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णांचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोयेची अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरोनी जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आनोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निषेदेनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली ही ना पुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती येवनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येवनिया आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी रुचिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्राम माझी परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती येथे रूप वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णोमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले येती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत 11 गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगदोद्धार हरावया भुभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायीचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजानुबाहू स्वास्य वंदन श्री स्वामी मूर्ती पाहोन बाळप्पाने धावोन दृढ चरण धरी येले येवोनिया भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंदन माय पोटी स्तोत्र उटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जावोनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणोनी तयासी बाळप्पा तेव्हा चालले त्या समयी श्री समर्थ अस्ति नृप मंदिरात राजाज्ञे वाचोनी तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरोनी परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठोनी षटकर्मा ते आचरोनी घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षेकारणे मागोनिया मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे
घ्यावे स्वामीचे दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंद. बहुजन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणी आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहोनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगिल्या काही दिन, कागदाची पुडी बिंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेरी. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तया प्रती, एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये, पूजा करणे उचित न करावी हिची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा, एक चिठ्ठी दयातून उचलोनी पाहता वाचून. न करावीची पूजन तिये माझी लिहिलेसे, तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही वानगड पाहिली श्रीपाद भटजी. श्रीपाद भट्ट एके दिवशी, काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपटपण न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी. दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयंतांनी टाकी. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुनीचा करी ऐसे लिहिले. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तया प्रती करतील येती दयाळ. येती श्री स्वामी चरित सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा प्रेमळ परिसोत 12 गोड हा. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु.